कल्याणमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये तब्बल 490 उमेदवार नशीब आजमावणार आहेत, तर 20 जणांची बिनविरोधपणे निवड झाली आहे। भाजप आणि शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये युतीमध्ये लढतायत, तर दुसरीकडे मनसे आणि ठाकरे गटाची युती पाहायला मिळते। निवडणुकीमध्ये मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या पाडू मशीनबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्टीकरण दिले। पाडू मशीन मुंबईमध्ये कुठेही सरसकट वापरलं जाणार नाहीये। ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणून हे मशीन असेल। जर मशीन अचानकपणे बंद झाली तर पाडू मशीन वापरलं जाईल, अशी माहिती गगराणी यांनी दिलेली आहे। जालन्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडावी यासाठी मतदान केंद्रांवरती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। सोबतच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सुद्धा करडी नजर ठेवली जाणार आहे। शिवाय पोलीस अधिकारी, होमगार्ड तैनात असणार आहेत। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली। याच वेळी शिवतीर्थाबाहेर एक वासुदेव सुद्धा आला होता आणि वासुदेवानं ठाकरेंबाबत बोलताना पुढचा महापौर पण यांचाच होईल असं भाकीत सुद्धा त्यानं व्यक्त केलंय। शिवसेना समर्थक अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर टीका केली। कोरोना काळामध्ये दारूची दुकानं सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरं बंद ठेवली होती, त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही। आता उशीर झालाय असं सोनवणे म्हणाले। सोबतच मुंबईकर शिवसेना आणि भाजपच्या पाठीशी असल्याचंही ते म्हणाले। मुंबईच्या चेंबूरमधील प्रभाग क्रमांक 155चे ठाकरे गटाचे विधानसभा संघटक महेंद्र नागटे यांना हद्दपार करण्यात आले। या कारवाई विरोधात नागटेंचे समर्थक आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। निवडणुकी तोंडावर विरोधकांचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। मराठी भाषेबाबतचा भाजपचा दृष्टिकोन हा व्यापक असून विरोधकांनी भाषेचं राजकारण करू नये असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। विरोधकांची महत्वाची मराठीबाबतची ही भूमिका नकारात्मक असल्याची टीका सुद्धा चव्हाणांनी केली। भाजप आणि मराठी माणूस या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि किंवा नाही आहेत असंही चव्हाण यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर भागामध्ये भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केलेला आहे। पैसे वाटप करणाऱ्या लोकांना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जबर चोप सुद्धा दिल्याचं दानवे यांनी सांगितलंय। अहिल्यानगरमध्ये मतदानापूर्वी शहरामध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटनांनी तणाव निर्माण झालाय। प्रभाग क्रमांक 15 मध्ये पैशांचं वाटप आणि निवडणूक वैराच्या कारणावरून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी सुद्धा झाली। यामध्ये चाकूनं वार केल्यानं 5 जण गंभीररीत्या जखमी सुद्धा झाले। पोलिसांनी पक्षपातीपणा केल्याचा दावाही करत दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या। धुळे जिल्ह्यातील 4ही नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजपचे उपनगराध्यक्ष विराजमान झाले। त्यामुळे राज्याचे पणन मंत्री आणि धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला। धुळ्यासह भाजप महायुतीची सत्ता मुंबईमध्ये येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मनरेगा योजना बंद करण्याचं भाजपचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे। मनरेगा योजनेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करत भाजप ही योजना बंद करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, मात्र भाजपचा हा निर्णय जनविरोधी असल्याचंही ठाकरे म्हणाले। वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन सज्ज करण्याच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे। कर्मचारी, अधिकारी सज्ज झालेत। वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एकूण 1335 मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत। नगरपालिका निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादी आणि भाजपची युती होऊन शिवसेना बाहेर राहणार आहेत असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले। परिणामी नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच रायगडमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच निवडणुका रंगणार आहेत असे सुद्धा चिन्ह निर्माण झाले। सर्व मराठी माणसांचं ठरलंय एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहेत अशी पोस्ट संजय राऊतांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे। पुणे महानगरपालिकेचा पैसा डान्सबारमध्ये उधळणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर रवींद्र धंगेकर यांनी हल्लाबोल केलाय। भ्रष्टाचारी उमेदवारांना पुणेकर धडा शिकवतील असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केला। मतदानाच्या तोंडावर नितेश राणेंची सोशल मीडियावरची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होते। हिंदूंचं ठरलंय आय लव्ह महादेव अशी पोस्ट करत राऊतांच्या पोस्टला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं।
अविनाश जाधवांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. तुम्ही चुकीच्या मुद्द्यावर युक्तिवाद करताय असं म्हणत हायकोर्टानं सुनावणी दरम्यान वकील असीम सरोद यांना सुनावलं. सोलापुरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पालकमंत्री आणि आमदारांवरती गंभीर आरोप केले. यंत्रणेकडून अटकेची भीती दाखवली जाते. जमावबंदी असताना सुद्धा पालकमंत्री चौकामध्ये जाऊन फिरत असल्याचा आरोप अमोल शिंदे यांनी केलाय. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप सुद्धा यावेळी शिंदे यांनी केला. ठाण्यात शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचार करत असताना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत पैसे वाटप केल्याचा आरोप केला गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 56 जिल्हा परिषद आणि 112 पंचायत समित्यांमध्ये निवडणूक होणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार आहे.